नमस्ते फ्रेंड्स, आज आपण नवरात्राच्या उपवासासाठी अगदी खास पद्धतीने हा उपवासाचा कुरकुरीत असा साबुदाणा वडा बनवतोय। यासाठी साबुदाणे वगैरे भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही। कोणत्याही पद्धतीची पूर्वतयारी न करता अगदी झटपट हे साबुदाणा वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आता बनवता येणार आहेत। कमीत कमी वेळामध्ये खमंग आणि खुसखुशीत असे हे साबुदाणा वडे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडणार आहे। म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सर्वच जण व्हिडिओ पाहतात मात्र लाईक करायचे विसरून जातात, तर असं करू नका। तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। आता हे साबुदाणे आपल्याला अगदीच कमी गॅसवरती किंवा जर का कढई किंवा पॅन तापला नसेल तर थोड्या वेळकरिता सुरुवातीला थोडा मीडियम गॅस ठेवा आणि मात्र पॅन तापल्यानंतर अगदीच कमी गॅसवरती आपल्याला हे साबुदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। एकसारखे सतत आपल्याला हे साबुदाणे हलवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये, म्हणजे काय होणार आहे ना की ते एकाच बाजूने भाजणार नाहीत। साबुदाणे भाजत असताना त्याचा रंग जराही बदलत नाही, त्यामुळे लक्षात येत नाही की साबुदाणा भाजलाय की नाही ते, परंतु 5 ते 7 मिनिटं अगदी सतत हलवत आपल्याला हा साबुदाणा एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला या साबुदाण्याची मिक्सरमध्ये होईल शक्य तेवढी बारीक पावडर तयार करून घ्यायची। तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर का साबुदाण्याची बारीक पावडर होत नसेल तर एकदम 0 नंबरची चाळण घ्या, त्या चाळणीने हे साबुदाणे चाळून घ्या आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवा। असं करत करत तुम्हाला अगदी बारीकसर आपल्याला या साबुदाण्याची इथे पावडर तयार करून घ्यायची, परफेक्ट अशीच। आता या 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यांचे आपल्याला सालही काढून घ्यायचे आहेत। बारीक किसणीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। शक्य तेवढी बारीक किसणी वापरा, म्हणजे बटाट्यांमध्ये कुठल्याच गाठी किंवा गुठळ्या राहणार नाहीत। तर सर्वच बटाटे इथे मी किसून घेते। अशा पद्धतीने सर्वच बटाटा इथे किसून झालेला आहे। आता हा किसून घेतलेला बटाटा आपल्याला साबुदाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। ताजी हिरवीगार कोथिंबीर बारीक कट करून घालायची, परंतु तुम्ही जर का उपवासासाठी कोथिंबीर खात नसाल नवरात्राच्या उपवासामध्ये तर ती नाही घातली तरीही चालणार आहे, परंतु जर का खात असाल तर त्याने फ्लेवर खूपच मस्त आणि जबरदस्त असा येणार आहे। आता कोथिंबीर अशी बारीक कट करून घातल्यानंतर यामध्ये आपल्याला तिखटासाठी हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। हिरवी मिरची मी जरा जास्तच घातलेली आहे, कारण उपवास म्हटला ना की तिखट चमचमीत झणझणीत असंच काहीतरी खावंसं वाटतं। आता यामध्ये चमच्याभर जिरे घालायचे आहेत। जिरे मस्त भरपूर घाला बरं का, कारण जिरे ना अगदी क्रिस्पी आणि क्रंची असे चवीला लागतात। त्यानंतर मीठही घालायचं आहे चवीपुरतं। सर्व साहित्य आपल्याला सुरुवातीला बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात सुरुवातीला पाणी वगैरे ऍड करायचं नाही, लागलं तरच आपल्याला वरून पाणी घालायचं आहे। अगदीच व्यवस्थित साबुदाण्याची पावडर आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। साबुदाणा वडे बनवायचं म्हटलं ना की प्रत्येक वेळेला काय होतं की साबुदाणा भिजवायचा आणि त्यानंतर वडे बनवायचे, या प्रोसेसमध्ये बराच वेळ जातो। त्यापेक्षा या पद्धतीने एकदा साबुदाणा वडे नक्की बनवा। मी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला प्रचंड आवडतील। अर्धी वाटीचं पाणी मला पुन्हा यामध्ये पीठ मळून घेण्यासाठी लागलेलं आहे हे पराठ्यांचं, तर शक्य होईल तरच तेवढंच पाणी ऍड करा। खूप जास्तही पाणी ऍड करायचं नाही किंवा पातळ हे आपल्याला बनवायचं नाही, कारण लाटून घेता आले पाहिजेत पराठे। अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अगदी मऊसूत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय। पीठ मळून घेतल्यानंतर हातांना थोडंसं तूप लावायचं आहे आणि पिठातील काही पोर्शन घ्यायचं आहे आणि अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने या आपल्या साबुदाणा वड्यांना आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या वड्यांना आकार देऊ शकता। गोलाकार उभा असा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे सिलेंडर शेपमध्ये। याला आपण फिंगर साबुदाणा वडा असेही म्हणू शकतो। बनवायला खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट होतात। पीठ जर का हाताला चिटकत असेल साबुदाण्याचं तर इथे तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता। पाण्याचा हात घ्या आणि त्यानंतर असे हे इथे मी सर्वच हे साबुदाणा वडे एकाच आकारामध्ये बनवून तयार करून घेते पटापट। काहीच वेळामध्ये हे सर्वच इथे साबुदाणा वडे मी तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे तळण्यासाठी ही खूप सोपं होऊन जाईल। आता इथे मी एक लोखंडी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढईमधलं तेल अगदी कडकडीत आपल्याला तापवून घ्यायचं आहे। मीडियम किंवा हलकंसं गरम करायचं नाही, तेल चांगलं कडकडीत गरम करायचं। आणि त्यानंतर आपल्याला हे जे काही वडे बनवलेले आहेत आपण, तर ते हळूवार पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मात्र फास्टच ठेवायची आहे, स्लो करायची नाही, नाहीतर मग हे सगळे साबुदाणे जे वडे आहेत तेलकट सुद्धा होऊ शकतात, म्हणून असं करायचं नाही। त्यामुळे ना अगदी गॅस
वाढवायचा आहे. मोठ्या गॅसवरच आपल्याला हे साबुदाणा वडे तळवून घ्यायचे आहेत. वडे कढईमध्ये घातल्यानंतर वरील जो काही फेस आहे ना, तर तो कमी झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये कलथा घालायचा आहे किंवा झाऱ्याने आपल्याला हे उलटपलट करून घ्यायचे आहेत. फेस कमी झाल्याशिवाय यामध्ये झाऱ्या घालायचा नाही. जर का अगोदरच घातला झाऱ्या तर झाऱ्याला हे पीठ चिटकू देखील शकतो. म्हणूनच अगदी हे खालच्या बाजूने कुरकुरीत होऊ द्यायचे एका बाजूने व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला यांची बाजू पलटून घ्यायची आहे. तुम्हाला ज्या रंगावरती हे साबुदाणा वडे खायला आवडत आहे त्याच रंगावरती तुम्ही तळू शकता, पण खूप जास्त काळपटही करू नका, नाहीतर मग ते करपट लागतील. बिस्किट रंगावरती आल्यानंतर तुम्ही हे साबुदाणा वडे कढईमधून बाहेर काढून घेऊ शकतात. एकमेकांना जर का हे वडे चिकटले असतील तर ते झाऱ्याच्या मदतीने हळूवारपणे असे सेपरेट करायचे आहेत किंवा मग कढईतून बाहेर काढल्यानंतर थंड होऊ द्या आणि मग सेपरेट करून घ्या तरीही चालेल. सर्व बाजूंनी एकसारखा रंग आल्यानंतर झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हे साबुदाणे वडे कढईच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत. आणि इथे मी या पद्धतीने म्हणजे सेम पद्धतीने सर्वच हे साबुदाणे वडे तयार करून घेते. अगदीच क्रिस्पी आणि क्रंची हे साबुदाणा वडे बनवून तयार होतात, झटपट बनतात. अगदी घरातल्या मंडळींना कधीही खाण्याची इच्छा झाली साबुदाणा वडे तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवू शकता. त्यासाठी ना साबुदाणा भिजवायचे ना खूप जास्त वेळ वाट बघायची. अगदी पटकन तुम्ही हे साबुदाणे वडे बनवू शकतात. शिवाय चवीला तर अप्रतिमच लागतात. टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, रंगसुद्धा काय मस्त असं आलेला आहे. खूप जास्त अजिबात तेलकट वगैरे झाले नाही, मस्त असे कुरकुरीत आणि आतून पोकळ असे हे साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला इथे मी एक वडा तोडून दाखवते की आतल्या बाजूने किती मस्त पोकळ असा आपला साबुदाणा वडा आणि कुरकुरीत खुसखुशीत असा बनवून तयार झालेला आहे. चवीला तर अप्रतिमच लागतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर पण करा. चला तर मग फ्रेंड्स, अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत नवरात्रच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.